नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण बनवणार आहोत आळूची वडी, पण एकदम वेगळ्या स्टाईल मध्ये। आज आपण पहिली पद्धत बघणार आहोत जिथे लोंढा बनवायची गरजच नाही, आणि दुसरी पद्धत मध्ये आळूच्या पानांवर तुमचा पूर्ण राग काढायचा आहे। ती सरळ कापून मस्त गोल गोल चुरा वड्या तयार करायच्या आहेत। दोन्ही पद्धत सोप्या, झटपट आणि खूप टेस्टी आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कोणती पद्धत तुम्हाला जास्त आवडली ते कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि चला सुरुवात करूया। आळू वडीचे प्रकार खूप आहेत, आपल्याला त्यामधले 3 माहिती आहेत कसे बनवायचे। स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये, जिथे आपण आज बनवणार आहोत आळूच्या पानांच्या वड्या। आणि ही जी आळूची पानं आहेत ती आपण स्वतः काढायला गेलो होतो, त्याचा ब्लॉग बघितला नसेल तर तो पण बघून घ्या। आता आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या। त्यासाठी सगळ्यात आधी काय केलंय आपण सांगाल का जरा? काय देठ काढून घेतले, धुवून घेतले, पुसून घेतले ओके। आणि देठ काढून घेतले। मम्मी मला बोलले का मला व्हिडिओ मध्ये घेऊ नको, पण मी मुद्दा मम्मीला दाखवणार व्हिडिओ मध्ये। कशाला दाखवतो? राज मला फेमस करायचे आपल्यापेक्षा। चला, सगळे ओळखतात। तरी पण ओळखला पाहिजे अजून। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या। सगळ्यात आधी आळूची पानं आहेत तिथे लागणारच आहेत, कारण त्याशिवाय वड्या होणार नाही। धुतलेत, पुसलेत आणि त्यांचे देठ जे आहेत ते एकदम सपाट करून टाकले। शिरा काढला का करायचं असतंय ते? काय वळतात ना, हा, मग ते वळत नाही त्याच्याने, आपल्याला वळवायचं नाही तसं पण। बरं। तर हे झाल्यानंतर आपण येऊ जरा मसाला आणि पीठकडे। जरा आम्हाला सांगाल का काय काय घेतलंय तुम्ही? बेसन पीठ माहिती मला, तांदळाचं पीठ पण माहिती, आपला साधा मसाला, ओके, हळद, हा, मीठ ओके। आणि हा हिंग थोडासा। बापरे, तो केवढूसा दिसत पण नाही। चिमूट बरं लागतो। हा, आणि पुढे गेल्यानंतर मिरची, आलं, लसूण, धणे, जिरे ते वाटून घेतलं। ओके। चिंच आणि गूळ भिजत घालून। ते का घ्यायचं असतो चिंचेचं पाणी? जो चिंचेचं पाणी घेतलंय आपण, तर तुम्हाला वाटत असेल की त्याने वड्या आंबट होतात का काय, पण नाही। काही वड्यांची पानं खवखवतात, म्हणजे ती घशाला अशी खा झाल्यासारखी वाटते आपल्याला आतमधून। तर त्यासाठी चिंच आणि गुळाचं पाणी करायचं, वड्या चांगल्या होतात। म्हणजे काही पानं जंगलातली असतात, जशी आपण जंगलातली पानं काढून आणली तर ती आपल्याला माहिती नाही कशी पाणी चांगली आहेत का खवखवणार आहेत। तर त्यासाठी चिंच आणि गुळाचं पाणी आम्ही वापरतोय। पांढरी तीळ आणि मस्त मी पाणी गरम करत ठेवलंय। हा, पाणी गरम करत ठेवलंय। तेव्हा बघा माझं नाव आहे, दिसलं का? बघा नावं टाकायची परंपरा आपली जुनी आहे भांड्यांच्यावर, ती पाहिजेच। आणि हे जाळीवालं भांड काय म्हणतात त्याला? जाळीवालं भांड असू द्या। चला, ओवा, बेसन बाधायला नको म्हणून। म्हणजे बेसन त्रास होतो ना आपल्याला, का? चणा डाळीने त्रास होतो ना, हा, त्याच्यामध्ये ओवा टाकायचा। ओके। का करायचं असतं माहिती का? पाणी आता मम्मीने सांगितलं का पातळ करण्यासाठी, पण नाही, त्या हाताला जो पीठ लागतो ना तो धुण्यासाठी, असं काय तो धुण्यासाठी पाणी टाकायचं असतं त्यामध्ये। अरे धुण्याची नाही रे, एवढं गच्च कसं लावशील तू पानांना? हे सगळी कारण त्यांनी शोधून ठेवले आधी, म्हणजे नंतर कोणी विचारलं तर सांगायला। सगळ्यांकडे येते, हाताला जो पीठ लागतो ना तो धुण्यासाठी, तेव्हा पाणी होतं तरी सांगायचं नाही पाणी कमी पडला थोडंसं। पीठ तयार होत चाललेलं आहे, बॅटर। ओ माय गॉड, बॅटर, मिश्रण। हा, हे आणि मेथीचे लाडू बनवले का नाही घरी? बनवले असतील तर पाठवा जरा, मला आवडतं जाम। आम्ही हलीमचे लाडू बनवले होते। आम्ही हलीमचे लाडू बनवले, बादशाहवाले, अलिबागचे लाडू. हाडं मजबूत होतात आपली। Yes. मेथीचे लाडू केले असतील ना, डबेटा भरून पाठवा, आम्ही खाईल सगळे। काय एवढा लाडा असतो? पाठव। युट्यूबर आहे मी आता, हो. माहिती सगळ्यांना। आपण चौकोनी वडे बनवणार आहेत, जे सुरुवातीला मी गोल बोललो, ते गोल नाही बनवायचे, चौकोनी बनवायच्या। आणि त्याची पद्धत जरा वेगळी आहे, जी मम्मी आपल्याला सांगणार आता। तेल लावून घेतलंय यस, आणि असं ठेवायचं, डायरेक्ट पानालाच लावून घ्यायचं का? त्याचे चौकोन कसं होणार? होईल बघ तर खरं। अजून एक पान, असे पानावर पान लेअर लावत जायचं। पानात पान बाई आळूचं पान। पान आपण भांड्यामध्ये ठेवायला लागेल ना, जेवढे बसतील तेवढे एकावर एक ठेवा, कारण त्याला आपण डायरेक्ट कट करून चौकोन वड्या बनवणार। ते कशा ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो। आपला होईत आलंय, सगळी पानं लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो एका मिनिटात। खूप पानं आहेत आपल्याकडे, काहीच टेन्शन नाही आहे पानांचं। तर आता आम्ही बऱ्यापैकी पानं एकावर एक लावलेत, आणि जी बाजूला पानं उरलेत ती आता अशी गुंडाळायची, म्हणजे पॅक करायचे एक प्रकारे त्यांना। आणि त्यांना पण बेसन लावून घ्यायचं, बेसनच ना, दुसरा काय? मिश्रण, हा, ते मिश्रण लावून घ्यायचं। कशाला? आता त्याची एक झाली गुंडाळी। ते गुंडाळी नाहीच रे, हो माहिती गोल आहे। फायनली आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली। त्यावर आता आपण पांढरे तीळ टाकले चवीसाठी, आणि आपण त्याला आता गरम पाण्यामध्ये वाफवणार, गरम पाण्याच्या वर। ओके। आता आपण त्याला मस्त वाफेवर शिजवणार आणि त्यानंतर ठेवणार फ्रीजमध्ये। चौकोनी वड्या जोपर्यंत वाफेवर शिजतायत तोपर्यंत आपण दुसऱ्या पानांची दुसरी वेगळी पद्धत बघू। सगळ्यात आधी जो मधला देठ आहे तो असा एकावर एक ठेवा, शॉर्टकट सांगायला लावले तुम्हाला।
आता त्या पानांचा तुमचा जो काय राग असेल ना घरातला नाही तर कोणावरचा, तो सगळा राग त्या पानावर काढताना आडवे तिडवे वाकडे तिकडे कसे पाहिजे तसे चिरून टाका. हे बघा, हे असे सरळच्या सरळ त्यांचा आपल्याला चुराच करायची. बॅटर थोडा वाढून घेतलंय कारण पानं आपली खूप जास्त झालेत. आता त्या पानांना डायरेक्ट आपण त्यामध्ये मिक्स करू शकतो. ते कसं ते बघा. कोणी वाड्यांचा पानं ठेवलेत आतमध्ये वाफेवर शिजायला, ते अर्धा तास ठेवायचे आणि नंतर सुरी टोचून बघायची. जर का सुरी क्लिअर आली म्हणजे त्याला कोणत्या प्रकारचा बॅटर किंवा पान लागला नाही तर समजायचं तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही वड्या शिजवू शकता. पण त्याआधी फ्रीजमध्ये ठेवा. हे बघा, हे पण आपलं तयार झालंय चुरा पाव. चुरा वड्या कशा बनवायच्या त्या पण तुम्हाला समजणार आहे याच ब्लॉग मध्ये. नाही ते सगळे बायकांचे तेच असतात, हात पुसायचे. हात पुसायचा नाही राज, बॅटर येतो. अरे बरोबर आहे, पण ते कारण तीच झाली ना, पाणी होतं हातावर, पाणी कमी झालं. एवढं वाया गेलं तर कमी पडत. बापरे खाशील ना तू. बापरे. अर्धा तास झालेला आहे आणि खूप सांभाळून करायचं कारण वाफ लागू शकते तुमच्या हाताला. हे बघा, अशी सुरी आतमध्ये बघायची टाकून आणि हे बघा असं काय लागलं नाही तर तुमचं झालेलं आहे ओके. आता याला तुम्ही काढून फ्रीजमध्ये ठेवू शकता. का फ्रीजमध्ये ठेवायचं असतं ते? थंड होईल, लवकर सेट होईल आणि मग तळायला संध्याकाळी खायला. ओके. तर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवू. आणि हे केलं का गोळं याच्यात काढ डायरेक्ट करून. हां ठीक आहे, थांबा जरा एक काढायला मिनिट. लागेल. पानं आणि मिश्रण खूप चांगलं झालेलं आहे आपलं, ज्याला आपण काढून दुसऱ्या जाळीच्या भांड्यामध्ये ठेवू कारण त्याला हवा लागत राहिली पाहिजे. हे बघा, हे एवढं जाड झालेलं आहे. एवढ्या जाड्या वड्या होतील आपल्या. कर डायरेक्ट उलटा. चायनीज वाले दोस्तो, चायनीज वाले गाईस. वाव. हे बघा असं पान. क्लीन झालं एकदम. हे बघा, तेल लावल्याचा हे फायदा आहे. आता हे थोडंसं राहिलं ते ठीक आहे, पण पूर्ण चिटकत नाही तेल लावल्यामुळे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण बघूया दुसऱ्या बघायचं म्हणजे आता ते पण त्यामध्ये ठेवणार उकळायला. ते कशा प्रकारे ठेवायचं ते बघा. नंतर आपण कापून त्यांना खाणार मस्तपैकी आरामशीर. तळून कापून तळून. हा तळायचं राहिलं. बरोबर. तर ह्या भांड्याला आपण परत एकदा तेल लावून घेऊ कारण आधीचा तेल आहे तो संपला असेल, त्यासोबतच त्याच्यावर लागला असेल. हाताने सगळं करायचंय. हे आता लोंड्याच करायचे आपल्याला. याच्या फक्त त्या चुऱ्याच्या प्रकारे होणार आहेत, म्हणजे जो चुरा केलाय पानांचा पण त्याच्याने होणार आहेत. याच्या लोंड्याच करून घ्या तुम्ही आणि त्या ह्याच्यामध्ये एक एक ठेवा. तर त्या मी तुम्हाला दाखवतोय बघा, यात काय कठीण काम नाही. आता याच्यावर तीळ लागते, तीळ. हे बघा, हे अशा प्रकारे एक बनवून झालंय. अरे ते वाटतच नाही बोळा आहे म्हणून असं तो कॅमेरा. शिजल्यावर होईल कडक. ओके. तर याचे किती होतील आपले असे 2 किंवा 3? आपल्यावर असतं ते. तर आम्ही हे करून घेतो. हे आता परत उकळत ठेवतो आम्ही पाण्यामध्ये वाफेवर. ओके, वाफवर. यानंतर तुम्हाला दाखवतो कटिंग करून तळायची रेसिपी. जे आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते मस्तपैकी आता कडक झालंय वड्यांच्या आकाराचं कापायला. आणि दाखव किती जाड झाले. हे बघा, हे एवढं जाड झालंय. एवढ्या जाड्या आपल्या वड्या होणार. तर आपण बघूया पटापट कसं कापायचं. चला कापा पटापट राजमाताजी. केक कापायला लागलो. हा केक काप, काय प्रॉब्लेम नाही. सगळ्या वड्या आता खाणार. महिनाभर रोज पान आणतो बघ, रोज वड्या बनवू. हो तेवढंच करतोय. तुम्हाला काय वाटतं, आळूच्या वड्या वर्षातून एकदा येतात तर त्या रोज खायला पाहिजेत का नाही? कॉमेंट करून नक्की सांगा. असं नाही तर कुठून येतील त्या? वर्षातून एकदा येतो मी गणपती बाप्पाच्या टायमाला. आळूची पानं हे बघा असे स्लाइस करून घ्यायला लावले एक एक मस्तपैकी. आणि इकडे तेल गरम करत ठेवलंय. मस्तपैकी आम्ही चौकोनी वड्या करून घेतल्यात. हे बघा, हे असं लेअर आंबावडी सारखं तुम्हाला दिसेल. ते मस्त फ्राय करा. ओ माय गॉड, जरा लांबच उभे राहा नाहीतर तेल तुमच्या अंगावर येऊ ते शकतं. तीळ आहेत ना ते फुटतात. तर मस्तपैकी वड्या तळणार, त्या काळ्या होणार, कुरकुरीत होणार आणि आपण आता खाणार. सगळ्या वड्या जेवढ्या होतील तेवढ्या तळायच्या आणि खायच्या. आपण दोघंच खाऊ. दोघंच खाऊ, काय प्रॉब्लेम नाही. काय होईल उद्या ते दोघांनाच होईल. दोघंच खाऊ, काय टेन्शन नाही. नाही पण त्यामध्ये ना मम्मीने ओवा टाकलाय पोटात, काय गॅस बाधायला नको म्हणून. आणि काय नाही. हे बघा, काळ्या रे काळ्या वड्या रे वड्या. आपल्यावर आहे कशा तळायच्या, किती काळ्या व्हायच्या किती नाही, पण ज्या काळ्या कुरकुरीत लागतात ना त्यात मजा आहे ना, ती वेगळीच आहे. हे बघा, ह्या प्रकारची आपली वडी तयार झालेली आहे तळून. असे लेअर जे आपण एकावर एक पानं ठेवली ना ती. आणि अशा भांड्यामध्ये उभ्या करून ठेवा जेणेकरून जो ऑइल आहे तो खाली जाईल. सगळ्यांना जाणार पण बऱ्यापैकी जाईल. आता आपण खाणार आहोत आळूच्या वड्या. तू खाऊ ना होय? नको, तू खा बिंदास.
वा आवाज येतो, आवाज कुरकुरीत झळक. तुम्ही पण खात असेल नाही तर बोलत खाऊन दाखवतो देत नाही. एक गोष्ट वाट बघावं लागते आळूच्या वड्या खाण्यासाठी. तर यावेळेस आपण पोट भरून मन भरून पानं संपसपर्यंत वड्या खाणार आहेत. तुम्ही पण कुठे आजूबाजूला भेटतात पानं बघा. जर का स्वतःच तोडली तर तुम्हाला ती मजा पण येईल. पण जंगलात जाताना काळजी घ्या, साप असतात, पावसाळ्याचं वातावरण ना. कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्या संध्याकाळी 6 वाजता. कारण मी एक डेली ब्लॉगर आहे जो रोज संध्याकाळी हिंदी आणि मराठी मिक्समध्ये व्हिडिओ बनवत असतो. आता सध्या 90% व्हिडिओ आपल्या मराठीमध्ये चालू आहेत. चांगले चला भेटू उद्या. काळजी घ्या, वड्या बनवत राहा, खाईत राहा आणि जायत राहा. खाईत नाही रे, खात राहा. खात राहा आणि जात राहा. बाय बाय. काय झालं? बाय बाय करत होतो, असं परत करतो. बाय बाय.